जिरं टाकलं, मोहरी टाकली, पहिल्यांदा मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसूण फोडणीला टाकला, कांदा टाकला आणि मिरची. आता मिरची जास्त करपू नये म्हणून जरासं मीठ घालायचं. हे असं बस. आणि कारण बाकी नंतर घालायचं आहे. हे बघा, मिरची टाकल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे भाजी तिखट पण होत नाही, मिरची पण तिखट लागत नाही. झाला, कांदा पण फोडला. त्याच्यात जराशी हळद टाकायची आणि आता ही पालेभाजी लाल माठ परतून घ्यायची भाजी.